सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था। ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस्था। क्या समय क्या प्रलय, दोनों में तेरी महानता, महानता, महानता। सीपियों की ओट में मोतियां हो जिस तरह। नमस्ते, सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कांबरगाव येथील अपरिचित देवस्थान शिवमंदिरासमोरील विठूपिठू वृंदावन व नारायण यांची समाधी पाहणार आहोत। याचा उल्लेख दत्तप्रबोध ग्रंथात 61व्या अध्यायात केलेला आहे, ते आज आपण पाहूयात। संत निंबराज हे 17व्या शतकातील एक महान संत, संत एकनाथांना गुरुस्थानी मानणारे संत नरारे हे निंबराजाचे गुरु। निंबराज व संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पंढरी येथे भेट झाली असे म्हणतात। त्यांनी देवदैठण येथे शके 1600 म्हणजेच इसवी सन 1678 मध्ये समाधी घेतली। याच परंपरेत पुढे जयराम येतात। या जयरामांचे शिष्य नारायण हे जुन्नर येथे वास्तव्यास होते। यांनी अश्विन वद्य चतुर्थीच्या दिवशी कांबरगाव येथे समाधी घेतली। यांच्या परंपरेतील संत पिवळे वस्त्र परिधान करत व त्यांचा ध्वजही पिवळा होता। याचा उल्लेख अनंत सुत विठ्ठल लिखित श्री दत्त प्रबोध शके 1782 ते इसवी सन 1860 या ग्रंथात आला आहे। सद्गुरु सांगती शिष्यास समाधी घेणे आता आम्हास कांबरगावास तुम्ही यावे, अश्विन शुद्ध चतुर्थीसी नेमिले नेन निश्चयसी असा उल्लेख आहे। याप्रमाणे त्यांचे शिष्य महिपती यांनी अधिकार देऊन नारायण यांनी समाधी घेतली। त्यावेळी वृंदावन विठूपिठूचे डोलले असे वर्णन आहे। श्री दत्तप्रबोध अंतिम 61वा अध्याय। निंबराजाची समाधी आणि अनंताची कथा। दत्तपरिधान करून उघड्या अंगानंच पागोट न घालता कीर्तन करण्याची त्याच्या संप्रदायाची रीत होती। निंबानं आपल्या तिन्ही मुलांना अनुग्रह दिला होता। घराण्यातली कीर्तनाची परंपरा जतन करायला तिघांनाही सांगितलं होतं। दोन्ही मुलांनी प्रपंचात राहून परमार्थ साधला व निरंजनाच्या हाती सर्व सोपवलं। निरंजन भक्तिमार्ग, योगमार्ग या साऱ्या मार्गांनी गेला। त्या मार्गात त्यानं गती संपादन केली। ही तपश्चर्या करत असताना निरंजनाला अगदी बालवयापासूनच सद्गुरू लाभला होता। गुरुच्या ज्ञानी निरूपणानं सगळे लोक तृप्त होत असत। एक दिवस त्या गुरुनं आपल्या शिष्यांना बोलावून सांगितलं, बाबांनो, कांबरगावी अश्विन शुद्ध चतुर्थीला तुम्ही सगळ्यांनी यावं, कारण मी समाधीस्थ होणार आहे। त्या गुरुच्या आदेशाप्रमाणे सारे जण आले। महिपती शिष्य निरंजनानं आपल्या गुरुची षोडशोपचारी पूजा केली। भजनाग्रात अवघी संत मंडळी बुडाली। तेव्हा गुरु महाराजांनी शिष्याला आज्ञा केली की विठू साधू महाराजांची जिथं समाधी बांधली आहे तिथंच मलाही जागा द्या। मला त्यांच्यापाशीच अखेरची विश्रांती घ्यायची आहे। आपल्या गुरुची आज्ञा प्रमाण मानून त्या विठू महाराजांच्या समाधीपाशी त्यांची समाधी बांधण्यात आली। त्यांच्या संप्रदायाचा नारायणाचा दास असलेला कोणी एक अनंत नावाचा गृहस्थ होता। तो हंगातीरी राहत होता। त्याच्या पत्नीचं नाव राधिका होतं। दोघंही धार्मिक, कनवाळू आणि परोपकारी होती। राधिका पतिव्रताही होती, आतिथ्यशील होती। भुके लिहिलेला अन्न आणि तहान लिहिलेला पाणी देताना तिला निरतिशय समाधान होई। दोघंही नित्यनेम। हा व्हिडिओ आवडला असल्यास व अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।